प्रतापगडावर फास्टर फेणे. लेखक भा.रा. भागवत. भाग 7. सारेच अंधारात. कोयनेच्या परिसरात जो हाहाकार उडाला त्याने प्रतापगडाच्या पायथ्याचे ते गावही ढवळून निघाले. भूकंपाचे हादरे थांबले तरी लोकांचे दिनक्रम अजून सुरू झाले नव्हते. हे अरिष्ट घडले आणि आता आणखी काय होणार आहे म्हणून चिंता करीत लोकांची टोळकी जागोजाग नुसती उभी होती. साऱ्या गावभर घबराट पसरलेली होती. कोयना नगरहून 2 तासांपूर्वी एक ट्रक येऊन थडकला होता. वाटेत सर्कशीतल्या मोटारीप्रमाणे उड्या मारीत अन गचके खात त्याने हे गाव गाठले होते. आतल्या माणसांनी केलेली वर्णने तोंडचे पाणी पळवणारी होती. कोयनानगर नावाची औद्योगिक वसाहत शिल्लक राहिली नव्हती म्हणे. आता सकाळचे 9:30 वाजले तेव्हा कुठे गावात जरा हालचाली सुरू झाल्या. झाल्या गोष्टींची चर्चा करीत गावकऱ्यांचे थवे इतस्ततः हिंडू लागले. ग्रामपंचायतीची माणसे ठिकठिकाणी हिंडून संकटग्रस्तांना काय हवे काय नको ते पाहत होतीच, शिवाय पोलीस पथकेही फिरत होती. फौजदार कांबळे यांनी गावातून एक फेरी टाकली होती आणि आपल्या हाताखालच्या शिपायांकडे नाना प्रकारची कामे सोपवून ते आता पोलीस चौकीवर परतले होते. हातावर हनुवटी ठेवून ते सचिंतपणे टेबलाशी बसले होते. त्यांच्या पुढ्यात फोन होता. उचलून हेड ऑफिसशी संपर्क साधण्याचा त्यांनी कितीदा तरी प्रयत्न केला होता, पण व्यर्थ. टेलिफोन लाईन डेड झाली होती. तिलाही भूकंपाने जमीनदोस्त केले होते. आपणच आपल्या जबाबदारीवर आता काय करायला हवे याचा फौजदार साहेब स्वतःशीच विचार करीत बसले असता बाहेर काहीतरी गलका चालल्याचे त्यांच्या ध्यानी आले. काय आहे रे जगताप? दाराशी उभ्या असलेल्या हवालदाराला त्यांनी प्रश्न केला आणि त्यांना उत्तर मिळाले, शाळेची ट्रीप दिसतेय साहेब. ट्रीप? आत्ता या असल्यावेळी? नाही, ट्रीप आटोपून परत आल्या ती. गड उतरून आलेले दिसत्यात. संघ मास्तर बी हाय एक. फौजदार कांबळे उठले आणि व्हरांड्यात गेले. तेव्हा विद्याभवनची मंडळी चौकीपर्यंत येऊन पोहोचली होती. काय मास्तर, कुठली ही शाळा? पुण्याची फौजदार साहेब. फार मोठं संकट कोसळलंय आमच्यावर, असे म्हणत सुर्वे सर पायऱ्या चढले. फौजदार कांबळे विषण्णपणे उद्गारले, हे काय सांगताय तुम्ही मास्तर? संकट साऱ्यांवरच कोसळले. तुम्हालाच टिपून देवानं वगळायला हवं होतं असं तर नाही ना तुमचं म्हणणं? तसं नाही साहेब, सुर्वे मास्तर म्हणाले. संकट सार्वत्रिक आहे हे मलाही दिसतंय, पण आमच्यातली 2 पोरं गायब झालीत. काय म्हणता? कांबळे उद्गारले. मग त्यांच्याकडे रोखून पाहत म्हणतात, आत या. हवालदार, त्या पोरांकडे पहा जरा. मास्तर कचेरीत गेले. बसा. फौजदार खुर्चीवर बोट करून म्हणाले, आणि नीट सगळं सांगा मला. सुर्वे सर बसले. त्यांनी काळा चष्मा काढून ठेवला आणि अथपासून इतीपर्यंत सर्व हकीकत सांगितली. सुभाष आपल्या अंदाजाप्रमाणे केव्हा नाहीसा झाला असावा हे तर त्यांनी सांगितलेच, पण त्याच्या तपासात असताना बनेश फेणे केव्हा नि कुठे गडप झाला याबद्दलची चकोरच्या सांगण्यावर आधारलेली माहितीही त्यांनी सांगितली. ती अर्थात अपुरी होती. इन्स्पेक्टर कांबळ्यांनी त्यातूनही आपल्याला आवश्यक तेवढी टिपणे ऑफिसच्या नोंदणी बुकात केली. अजून काहीच सुगावं लागलेलं नाही? अजिबात काही नाही. गडावर आम्ही खूप शोधलं. अजूनही तिथली माणसं शोधित असतील. आमचा एक मुलगा गडावरच राहिलाय. असं? तो का?
सुर्व्यांनी काचे उत्तर दिले. फौजदारांनी विचारले, त्याचं नाव? चकोर देशमुख. इन्स्पेक्टर कांबळ्यांनी हरवलेल्या मुलांचे नाव, पत्ते नि वर्णन आधीच लिहून घेतले होते. आता त्यात चकोरच्या नाव पत्त्यांची भर पडली. सुभाष मध्यरात्रीनंतर उठून गेला असं म्हणाला का हा दुसरा मुलगा? आमच्याजवळ नाही, सुर्वे सर खिन्नपणे हसून म्हणाले. आम्हाला तो भेटलाय कुठे? स्वतः हरवण्यापूर्वी चकोरजवळ तो तसं बोलला होता. चकोरला बोलवा बरं. खरंच तो गडावर आहे नाही का? हो, आणि त्याला सुद्धा त्याने सांगितली त्यापेक्षा जास्त माहिती काही नाही. काहीतरी अटकळ त्यांनी बांधली असेल हो, उगाच नाही तो हट्ट करून गडावर राहिला. मास्तर, ही पोरं मोठी वस्ताद असतात. आपल्याला दाद लागू देत नाहीत, पण त्यांच्या डोक्यात काहीतरी शिजत असतं आणि आपल्या पण करतात ती काहीतरी. तसं असेल या चकोरचं. सुर्वे सर अस्वस्थ झाले. फौजदारांच्या या बोलण्यामुळे फास्टर फेणेची धावरी मूर्ती त्यांच्या डोळ्यांपुढे नाचू लागली. तुम्ही म्हणता ते खरं आहे साहेब, ते म्हणाले. या 2 हरवलेल्या मुलातला बनेश तर भारीच डोकं लढवणारा पोर आहे. त्याच्या डोक्यात सारखंच काहीतरी शिजत असतं. त्याचं डोकं म्हणजे एक रसोई घर आहे म्हणा ना. तो कधी स्वस्त म्हणून बसत नाही. महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती झालंय त्याचं नाव फास्टर फेणे. फास्टर फेणे? तो लढाईवर जाऊन आलेला पोरटा? फौजदार कांबळे ताडकन उठले. सुर्वे मास्तर, तो का हरवलाय? मग झालंच. हे ऐकल्यावर आमचं काम आणखीनच बिकट होणार असं वाटतंय. ते का? उलट तो तर मोठा तरतरीत डोकं ताळ्यावर ठेवणारा मुलगा आहे. ते सगळं ठीक हो, पण आम्ही त्याच्याबद्दल ऐकलंय ते असं की तो कधी संकटात पडत नाही. संकटच त्याच्यावर येऊन पडतात. म्हणजे आता हरवल्यावर देखील तो स्वतःवर काय काय ओढवून घेईल ते ती अंबाबाईच जाणे. फौजदार कांबळे हसून असे बोलत होते याचा अर्थ ते काळजी करत नव्हते असा नाही. फास्टर फेणेचे नाव त्यांनी फार दिवसांपासून ऐकले होते. त्याच्या धावऱ्या उच्छृंखल स्वभावाची त्यांना माहिती होती आणि त्यामुळे आपल्याला तपास कार्य विशेष दक्षतेने करावे लागणार हे खरोखरीच त्यांना पटले होते. मास्तर, तुम्ही आता असं करा. तुम्ही आत्ताच गड उतरून आला आहात, दमला आहात. मुलंही दमली असतील. एखाद्या हॉटेलात किंवा खानावळीत मुलांना जेवू खाऊ घाला आणि मग मुलांना पुण्याला पाठवून द्यावं असं मी म्हणतोय. तुमचा विचार रास्त आहे. उगाच त्यांच्या पालकांना चिंता नको. फोन चालू असला तर पुण्याशी बोललो असतो, पण सारं दळणवळण सध्या तुटलेलं आहे. एसटी, अहो कसली एसटी नि बिस्टी घेऊन बसलायत मास्तर. सगळीच वाहतूक बंद पडलीये. मुलांना तरी पुण्याला धाडणार कसं हा प्रश्नच आहे. कांबळे बराच वेळ विचार करीत होते. मग त्यांना एक विचार सुचला. थांबा, बरं आठवलं. मगाशी कोयना नगरहून एक ट्रक आला होता. तो थेट पुण्याला जातोय. रस्ता अडचणीचा असेल म्हणून खूप बजावलं त्यांना, पण ट्रकवाले ऐकायला तयार नाहीत. शक्य तेवढ्या लवकर आम्हाला पुणे गाठलं पाहिजे असं म्हणतायत. त्या ट्रकमध्ये घालून त्या पोरांना द्या धाडून पुण्याला. पण ट्रकमधून माणसांना नेता येईल? कोणी अडवणार नाही? फौजदार साहेब खूप मोठ्याने हसले. आत्ता मात्र कमाल केली तुम्ही मास्तर, ते म्हणाले. कोणाला सांगताय ही अडचण? एका पोलीस अधिकाऱ्याला. मी करतो ती सारी व्यवस्था, तुम्ही काळजी करू नका. त्यातून काय? तुमच्या पोरात पेंटर असतील ना? सुर्वे सरांना आश्चर्य वाटले. ते आठवून म्हणाले, आहेत 1-2. मग बोलवा त्यांना आत. मास्तरांनी
आपल्या 2-3 कुंचला बहादर विद्यार्थ्यांना आत बोलवून घेतले. फौजदार कांबळ्यांनी त्यांना शिपायाकडून एक मोठा लाल अलवणाचा तुकडा, पिवडीचे बकेट अन ती फासण्याचा झाडू तुल्य ब्रश मिळवून दिला. ते लाल कापड त्यांनी जमिनीवर पसरले अन मुलांच्या हातात एक कागद देऊन सांगितलं, रंगवा रे ही अक्षर. तुमचा रथ पुण्याकडे निघेल तेव्हा त्याच्यावर हे वर्णन अडकवायचं. कागदावर इंग्रजी अक्षरे होती, इमर्जन्सी ट्रक. तिकडे फास्टर फेणेची स्वारी भुयारातून जवळजवळ धावतच पुढे जात होती. तो सारखा स्वतःला बचावत होता. हे बघ, मला माहित आहे की या कोंदट हवेने तुझा जीव उबला आहे, तरी पण तू दुसऱ्यांदा बेशुद्ध पडलास तर खबरदार. धाव, असंच धावत राहा. तुला कुठेतरी प्रकाश गवसेल. या भुयाराचं तोंड दुसरं तोंड म्हण, याच भूकंपाने पाडलेलं दुसरं एखादं खिंडार म्हण, एखादं झरोका म्हण. थोडीशी भेग जरी सापडली तरी तुला बाहेरची हवा मिळेल. श्वास घ्यायला सोपं जाईल. 26, 27, 28. विचार घोंगावत असताना पावले मोजणेही चालूच होते. एखादी दुसरी चूक झाली असेल त्यात, पण बन्या मोजीत होताच. 32, 33, 34. फास्टर फेणे खाडकन उभा राहिला, कारण त्याला भुयारात काहीतरी अप्रूप दिसले होते. चौरंग, सीट. इथे भुयारात सीट केलीये बसायला? हे इतिहासातले राजे लोक तरी एक एक नगच म्हटले पाहिजेत. भुयारात नुसतं बसता येत नाही वाटतं, सीट कशाला हवी? पण नाही, ही सीट नाही. 50, 51, 52, 53. बॅटरीचा मंद झालेला प्रकाश त्याने त्या वस्तूवर पाडला आणि मग त्याच्या लक्षात आले, ही पेटी आहे. नक्षीदार झाकणाची पेटी. म्हणून मला तो चौरंग वाटला. फास्टर फेणे जवळ गेला आणि डोळे तांबारून त्या पेटीकडे पाहू लागला. या पेटीत खजिना तर नसेल? नक्कीच असणार. नाहीतर नुसती पेटीच इथे कशाला ठेवलीये? कोणी ठेवलीये? कधी ठेवलीये? उघडून पाहूया का? पेटीला भक्कम लोखंडी कुलूप होते. ते नुसते हलवण्यासाठी सुद्धा बन्याला दोन्ही हात वापरावे लागले. हत्यारांनी सुद्धा असलं कुलूप फोडणं शक्य नाही. एखादा भीमच उतरला पाहिजे. बन्या पुटपुटला आणि वरची कडी धरून त्याने पेटीचे झाकण सहज ओढले. तर झाकणाची मागची बाजू उचकटली आणि झाकण तिकडून उघडले गेले. फास्टर फेणेने पुन्हा आश्चर्योद्गार काढावा असेच हे दृश्य होते. त्याच्या जागी सुरवेसर असते तरी त्यांनीही आश्चर्योद्गार काढला असता. बन्याची कल्पना खरी ठरली होती. पेटीचा अंतर्भाग चकचक करीत होता, कारण आत अक्षरशः तोंडोतोंड भरलेला खजिना होता. भरजरी कपडे आणि दागदागिने, रत्ने. दिस इज ग्रेट. कुणाचा खजिना हा? अर्थात शिवाजी महाराजांचा. आणि तो मला सापडला. गर्वाने छाती फुगत असता त्याने जमिनीवरचा टॉर्च उचलला. पुन्हा विझला. त्याने बटन दाबले, पुन्हा दाबले. पण आता बॅटरी पेटेना, कारण ती संपलेलीच होती. बिचारी, तो पुटपुटला. ती तरी किती वेळ तग धरील. खूप कळ सोसलीन तिने. खूप साथ दिली मला. पण आता पुढं काय करू मी? हा मूल्यवान खजिना कवटाळून इथेच बसू का जिवंत समाधी घेऊ? नाही, मला वाट शोधलीच पाहिजे. मला बाहेर पडलं पाहिजे. एक शेवटचा प्रयत्न करणारच मी. पेटीत हात घालून त्याने चकचकणारे मुठभर खडे उचलले आणि पॅन्टीच्या खिशात घातले. टॉर्च दुसऱ्या खिशात कोंबला. न जाणो
पुन्हा लहर लागून पेटला तर? बन्याने पोक्त विचार केला. असलेली वस्तू टाकू नये. मगाशी किती? 54 पावलं झाली होती नाही? आता पुढची मोजूया. 155, 56, 57. 209 पावले मोजून झाली आणि फास्टर फेणेने पुन्हा केले, कारण त्याला थोड्या दूर अंतरावर एक प्रकाशरेखा दिसली. क्रमशः